हिरव्या निसर्गाचा आनंद घेत मी पोहोचली वेंगुर्ल्याच्या मुनगी गावामध्ये, जिथे माझी भेट झाली बाळा तेंडुलकर दादांशी. दादांनी माझं स्वागत केलं, ते नारळ पाणी देऊन आणि नारळ चक्क फोडला एका हातानेच. हे बघून मी शॉक झाले. पण इतक्यावरच न थांबता दादांनी मला त्यांच्या गावातली एक कला दाखवली, ती म्हणजे नारळाच्या पानांपासून खराटा बनवतात. खराटा नाव ऐकल्यासारखं वाटतंय का? आई अंगण झाडण्यासाठी वापरते तो झाडू म्हणजे खराटा, आणि कधी कधी आपल्याला मारायसाठी सुद्धा. हा खराटा झाडू बनवण्यासाठी नारळाच्या झाडाची फांदी तोडली जाते, त्याला कोकणी भाषेमध्ये चुडात म्हणतात. या चुडात पासून पानं काढली जातात, म्हणजेच नारळाची पानं, आणि त्यापासून हीर तासले जातात. हीर म्हणजे काय ते पण मी तुम्हाला सांगते. तर नारळाच्या पानातल्या काट्या तासलेले हीर उन्हात सुकवले जातात आणि खराट्याला हवे तितके हीर घेऊन या हिराची मूठ बनवली जाते. अरे थांबा थांबा, अजून खराटा तयार झालेला नाही आहे. आपण कसे केसांची वेणी बांधतो तशीच काकीने इथे रशीची वेणी बांधून घेतलेली आहे. त्या बनवलेल्या वेणीमध्ये काकी एक एक दोन दोन हीर रोवत चाललेले आहेत, ज्यामुळे या खराट्याच्या या काट्या जराही बाहेर निघणार नाही. तुम्ही झाडू मारा किंवा या झाडूने युद्ध करा, एक सुद्धा काठी बाहेर पडणार नाही, एवढी मजबूत ही वेणी बांधली जाते. कोकणी लोकांना देवाने दिलेलं हे सुंदर वरदान आहे की ज्यामुळे ते आपला व्यवसाय सुद्धा करतात आणि त्याच व्यवसायाने आपला उदरनिर्वाह सुद्धा करतात. इथे काकीने हिराच्या काट्यांची मजबूत वेणी तर बांधून घेतलेली आहे, आणि ही मजबूत वेणी बांधल्यावरती हे हीर पूर्ण बांधून घेतलेले आहेत. आता याच वेणीपासून खराटा बनवला जाणार. खराटा बनवण्यासाठी काकांनी वेणीला हातोडीने थोडं थोडं ठोकून घेतलेलं आहे. हातोडीने वेणी फिक्स केल्यावरती काकांनी वेणीच्या एका बाजूला आपला पाय ठेवून दुसऱ्या बाजूने ही वेणी गुंडाळून घेतलेली आहे. वेणी गुंडाळल्यावरती खराटा तयार होतो असं नाही आहे. हा खराटा मजबूत बनवण्यासाठी या झाडूला मुगडा बांधावा लागतो, म्हणजे जिथे झाडू आपण पकडतो त्या भागाला रशी गुंडाळली जाते, आणि ही रशी सुद्धा नारळाच्या कॉयर पासून बनली जाते. म्हणजे विचार करा, एका नारळाच्या झाडापासून किती प्रकारच्या गोष्टी बनतात त्या. कोकणात आल्यावर प्रत्येकाच्या तोंडात मी एकच गोष्ट ऐकली की एक अख्खा नारळाचा माड एक घर पोचतो. हे तर खरंच आहे, कारण की त्या नारळाच्या झाडापासून मिळणाऱ्या सगळ्याच गोष्टी खूप आवश्यक आहे. बाळादादांची ही तिसरी पिढी आहे जी हा व्यवसाय करते, आणि हा व्यवसाय फक्त त्यांच्यासाठी व्यवसायच नाहीये, ही त्यांची कला सुद्धा आहे जी त्यांच्या वाडवडिलांकडून त्यांना मिळाली. हिराच्या काट्याच्या वेणीपासून इथे झाडू तयार होतो हे तर तुम्ही पाहिलात, पण हा झाडू मजबूत करण्यासाठी जो मुगडा बनवला जातो ना, त्याला कॉयर वापरलं जातं, म्हणजेच नारळाची किशी. या किशीची रस्सी बनवली जाते आणि ही रस्सी या मुगड्याच्या बाजूने गुंडाळली जाते, जेणेकरून हा खराटा चांगला मजबूत होतो. हा खराटा झाडू बनवण्याची मेहनत बघितलात किती आहे, पण ही खरंच एक सुंदर कला पण आहे. म्हणजेच तुम्ही कोकणात कधी गेलात तर प्रत्येक घरामध्ये असा झाडू तर तुम्हाला दिसणारच. आणि मुंबईचा चाकरमानी गावावरून जेव्हा मुंबईला येतो तेव्हा मुंबईला येताना सुद्धा असाच झाडू घेऊन येतो आपलं घर स्वच्छ करण्यासाठी. एवढा मजबूत खराटा झाडू तुम्हालाही तुमच्या घरासाठी हवा असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉल करून तुम्ही हा झाडू ऑर्डर करू शकता. जर तुम्हाला तुमचा व्यवसाय चालू करायचा असेल तर तुम्हाला होलसेल आणि रिटेल मध्ये सुद्धा इथे झाडू मिळतील. इथे आपला खराटा झाडू बनून तयार झालेला आहे. खरंच कोकणी माणूस खूप मेहनत करत आहे, आपण त्यांना साथ देणं खूप गरजेचं आहे. मग वाट कसली बघताय, आजच ऑर्डर करा.